मिळत आहे, रॅली सुरू आहे, गावामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळत, काय म्हणाल? तुम्हीच बघा ना, प्रतिसाद भरपूर आहे आणि चांगलं आहे. तसं काही आहे अमरावती जिल्ह्यात तरी. अमरावती जिल्ह्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज आहे, ते लोक क्रिएट करायचा प्रयत्न करताय, विभाजन करायचा प्रयत्न करतायत आणि जात आणि धर्म याचा वापर ते राजकारणासाठी नेहमीच करतात. पण आम्ही सर्व धर्म समभावले आहोत आणि तुम्ही सगळ्या धर्माची लोक तुम्हाला आज इथे दिसत आहेत. मातंग समाजाची आहेत, बौद्ध समाजाची आहेत, कोळी समाजाची आहेत, पाटील आहेत, देशमुख आहेत, मुस्लिम समाजाची मंडळी इथे आहेत. तर मला तर काही असं वाटत नाही आहे. अमरावती जिल्ह्याचं वातावरण खराब करण्याचं काम डॉक्टर बोंडे सातत्यानं करतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराजांच्या या जिल्ह्यामध्ये तुम्ही जर असं कराल तर चराचरात वास करणारी शक्ती ही तुम्हाला नक्कीच व्यवस्थित उत्तर देईल. महायुतीकडून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली, याचा काही मतदारावर काही फरक पडेल का? नाही, आता घोषणा महाविकास आघाडीने पण केलेली आहे. 3,000 रुपये त्या ठिकाणी देणार. लाडकी बहीण ही जी आहे ही काँग्रेसची महालक्ष्मी योजनेतूनच चोरलेली आहे. पण कर्नाटकमध्ये तिथे 2,000 रुपये महिना देत आहेत, तेलंगणामध्ये 2,500 रुपये देत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये 1,500, तेही लोकसभेनंतर थोबाडीत मिळाल्यानंतर त्यांना जाग आला. पण महाविकास आघाडीचं सरकार आलं तर माझ्या महिला भगिनींना 3,000 रुपये मिळणार. माझ्या युवकांना, बेरोजगारांना, मुलगा असो मुलगी असो, त्यांना नोकरी लागेपर्यंत 4,000 रुपये मिळणार. त्या ठिकाणी कर्जमाफी 3 लाखाची होणार, 25 लाख रुपयाचा तिथे आरोग्याचा विमा होणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय रिझर्वेशन जे आहे ती 50% अट ती पण शिथिल होणार. विकासाच्या दृष्टीकोनातून काही ब्लूप्रिंट आहे काय? बिलकुल आहे, विकासच कर